जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम अवधपुरी के राजा राम अवधपुरी के राजा राम वृंदावन के राधे श्याम वृंदावन के राधे श्याम अवधपुरी के राजा राम अवधपुरी के राजा राम वृंदावन के राधे श्याम वृंदावन के राधे श्याम श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम भगत विपति भंजन सुखदायक मंगल भवन अमंगलहारी द्रवौ सुदशरथ अजिर बिहारी जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणानिधानकी ताके जुगपद कमल मनाओ जासु कृपा निर्मल मति पाओ महावीर विनव हनुमान रामदास जप आप बखारा प्रणव पवन कुमार कलबल पावक ज्ञान घन
कुंद इंदु समदेह उमारमण करुणायण जाहि दीन परनेह करहु कृपा मर्दन भयन सिय राम मैं सब जग जानी करो प्रणाम गुरु जुग पानी करहु प्रणाम गुरु जुग पानी सिय राम मैं सब जग जानी करो प्रणाम जोरी जुग पानी सिय राम मैं सब जग जानी करो प्रणाम जोरी जुग पानी करो प्रणाम जोरी जुग पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुर भूप रामायण तुलसी कृते कहूँ कथा अनुसार आसन लीजे प्रेम सहित आई पवन कुमार श्यामल रामचंद्र की जय मामति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय जानकी वल्लभो विजयते रामचरितमानस वर्णनामर्थ संग्रहाणां रसाणां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको भवानी शङ्करं वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो यज्ञान पश्यन्ति सिद्धान् स्वान्तसमीश्वरं वन्दे मोदमयं नित्यं गुरु शङ्कररूपिणो यमासितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राम पुण्यारण्यविहारिणो वन्दे विशुद्धविद्याणौ कविवर कपीश्वरौ उद्भवस्थिति संहारकारिणि क्लेशहारिणि सर्वश्रेयस्करी सीता नत्वं रामवल्लभा यन्माया वशवर्तिमीशमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सद्वारमशयुभाति सकलं रज्जो यथा हिरण्यमा यत्पादप्लवमेकमेव हि भवान् बोधयति तिर्शाश्वता वन्देऽहमतमशेषकारपरं रामाख्यमीशं हरि नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं कथितन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसी रघुनाथ गाथा आषाढ़िबन्धमतिमञ्जुलमातनोति। तिथि परीक्षा रुत्ते से अब जिज्ञासा रुत्ते से पूछो देवी, आप कहते थे राम ब्रह्म है, अभी भी कहता हूँ राम ब्रह्म है, तो उस राजकुमार की बचपन की कथा, यत्न में संस्कार की, वनगमन की, सीता हरण की, जटायु मरण की कथा, वनगमन की कथा, रावणवध की, राज तिलक की आपको अनुकूल लगे तो भगवान सोदाम कैसे गए वो भी कहो, पूछने में मेरी गलती हो गई तो वो भी कहो। शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते करते मुझे पूरा रामायण बता दिया। धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी। पण माझा प्रश्न आहे तुम्हाला, काय
मी तुम्हाला काल रामकथेच्या बाबतीत विचारलं, हां, आणि काल पूर्ण दिवस शिवकथा सांगितली. त्याचं कारण आहे पार्वती, शिवकथा हे रामकथेचं द्वार आहे. घरात प्रवेश करायचा असेल तर दारातून जावं लागतं. घरात रिघावे दाराची सोयीन, भिंती सवे डोई फोडू नये. भांडणं अज्ञानी बघतात. तुझा शंकर मोठा का आमचा विष्णू मोठा, बरं का ब्राह्मण काका, विनाकारणची भांडणं. अरे ते दोन्ही एक आहे. इथे आता सगळे आपण वारकरी संप्रदाय बसलेलो. वारकरी संप्रदाय म्हणजे नाथपंथी आहे, ज्यांच्या दरबारात आपली कथा, असं समजू नका. ज्ञानेश्वर महाराजापर्यंत तुम्हाला नाथ शब्द सापडेल. सगळे पाठ आहे तुम्हाला. आदिनाथ गुरु आला ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. पुढे मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गैनी प्रती. गयनी प्रसादे. पाठ आहे त्यांना. इथपर्यंत नाथ आहे. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, निवृत्तीनाथ. आपण नाथपंथी आहोत. आणि तिथून पुढे ज्ञानदेवा सार चोजविले. मग ज्ञानदेवे रचिला पायान उभारिले देवालया. जरा डोकं चालवा, उगाच भांडू नका. ज्यांच्या दरबारात तो आपला पंथ आहे. जर कोणी विचारलं वारकऱ्याला, पहिले वारकरी कोण? भास्करराव, याचं उत्तर आहे भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. ते अजूनही पंढरपूरची वारी करतात. अजूनही करतात. आपल्याला दिसत नाही, पण करतात. आणि वारी म्हटलं की वारकऱ्याला काही सुचत नाही, बरं का बाबा. पडशीन पताकन झेंडा उचलला, जर्मनचं ताट घेतलं की ज्ञानबा तुकाराम बायको वैतागून जाते. सांगून तर जा, बाजरी पेरू का गाजर गवत, कारण दिवस पेरणीचे. ते म्हणतं तिकडे वाटोळे होऊ दे का. संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. तसे शंकरजी पंढरपूरला निघाले. पार्वती आईनं विचारलं, कुठं चालला? वारीला. तुमचं बरं आहे, उचलला झेंडा का चालला वारीला. आमची नाही काही इच्छा होत. तुला काय वाटलं पार्वती? माझ्या पांडुरंगाची वारी म्हणजे काय पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं वाटलं का? 12-13 लाख यात्रा असते. लेकरू हरवलं सापडत नाही बा मायला दिवसभर. पालाय लावू नका, मी येणार. येणार म्हटल्यावर होच म्हणावं लागलं. इथं मोठे मोठे हो म्हणतात. हे चांगलं पाठ आहे तुम्हाला. पार्वती आईला होकार दिला. पार्वती मातान महादेवजी पंढरीच्या वारीला निघाल्याचं चिरंजीवाला कळालं. कोण चिरंजीव? लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. आवाज. पप्पा थांबला न पप्पा. पार्वती केवढं अवघड झालं आता वारीचं प्रकरण. एवढ्या मोठ्या पोटाचं पोर आणि एवढ्या वारकऱ्याच्या गर्दीत कसं फिरवायचं? अहो लागला पिंट्या मागत घ्या. कधी मम्मी पिंट्याच्याच बाजूनं बोलते बरं का. ह्या मम्म्यांना विचारा. पिंट्या लहान आहे का वागवायच आम्हाला? अहो रागावू नका, मी सांगते ते करा. पायी वारीचं कॅन्सल करा. आपली इंडिका काढा. मराठी समजते ना? बस जमलं आता रामायण. आपलं इंडिका म्हणजे
नंदी बैल. नंदी बैलावर तिघे जण बसले, महादेवराव, गणपतराव, पार्वती. एक थोडं लक्ष द्या वर्णन पद्यामध्ये, पण आनंद वाटेल तुम्हाला. दसचरण जयाला चौपदी चालत आहे, नयन हे अकराजा पंचमुखास पाहे. खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला, आणि पशु जरी म्हणोत्या ते दोन पुच्छ तयाला. दसचरण जयाला चौपदी चालत आहे. वारीचं वर्णन 10 पाय आहे, पण चालतंय 4 पायाचं. मोजा तुम्ही. पार्वतीचे 2 पाय, गणपतीचे 2 पाय, महादेवाचे 2 पाय, नंदीचे. वारीचं वर्णन 10 चरण जयाला, पण चौपदी चालत आहे. चालतंय 4 पायाचं, तिघं बसलेलं. नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. डोळे 11. नंदीचे 2 डोळे, पार्वतीचे 2 डोळे, गळ्यातल्या सापाचे 2 डोळे, गणपतरावचे 2 डोळे आणि महादेवरावचे 3. हिशोब झाला का नाही? वारी चालू आहे आपली. नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. तोंड 5 आहे. नंदीचं, महादेवाचं, सापाचं, पार्वतीचं आणि गणपतीचं. खचितचे नवल वाटे अष्टकर्ण जयाला. कानं 8च आहे. नंदीचे 2 कान, पार्वतीचे 2 कान, गणपतीचे 2 कान, महादेवाचे 2 कान, सापाला नसतात कान. मग 8वरच झाली बेरीज. आता वारी कळली ना. खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. शेपट्या 2 नंदीचं आणि सापाचं. शेपट्या 2, कानं 8, डोळे 11, तोंड 5, पाय 10. कशाचा कशाला मिळणे. हां, हे महादेवराव पंढरपूरची वारी करतात. चंद्रभागेच्या वाळवंटात अलीकडे पार्वती आईनं तो सोहळा पाहला. अण्णासाहेब 90 वर्षाचे म्हातारे वारकरी 22च्या जवानाला लाजवील असे नाचत होते. लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे. लागले समाधी, मूढ जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभवई कच सिद्ध साधकारी. नाचत याडवल कन्नोळी पवित्र गाणी रामावळी. तो सोहळा पाहला आणि पार्वती म्हणाल्या, तुमचा विठोबान तुम्ही आपली नाही हिंमत या वारकऱ्याच्या गर्दीत. मग तुला घरी सांगितलं. थांब इथेच. तळ्यावर पार्वती, नंदीवरती स्वार होऊन भगवान शंकर गणपतीला घेऊन निघाले. महाद्वाराकडे यायला निघाले. महाद्वाराच्या पुढे एक पूर्वीचं मंदिर होतं हनुमंताचं. तर ते मास्टर प्लॅनमध्ये गेलं. दर्शन बारी मंडपाच्या अपोजिट साईडला होतं. तिथपर्यंत आल्यावर वारकऱ्याने अडवलं. कुठला वारकरी आहे? चालता येत नाही राव वारकऱ्याला. वारीला आला का वारकरी मारायला आला? बैल घुसवला एवढ्या गर्दीत. महादेव म्हणाले, नंदी आता काही खरं नाही, तू इथं थांब. म्हणून हनुमंतापुढे नंदी, नाही तर मारुतीच्या देवळापुढे नंदी असण्याचं कारण आहे हा इतिहास. तळ्यावर पार्वती, हनुमंतापुढे नंदी.
तिथून गणपतीला कडेवर घेतलं. नामदेव पायरीच्या वर पायऱ्या चढून महाद्वारात आले आणि सांगितलं, गणपती घामाघूम झालो, थकलो माझ्या राजा. मग तू आता कोनाड्यात बैस. मी सांगतो हे मुद्दे पंढरीला गेल्यानंतर पहा. महाद्वारात वर जाण, डावीकडे पहा तर कोनाड्यात गणपती आहे, तळ्यावर पार्वती आहे, हनुमंतापुढे नंदी आहे. हे वारी करता त्याची साक्ष सांगतो. आणि मग शंकरजी जेव्हा रावळात आले, पांडुरंगाने बघितलं, महिमा वर्णिता महेशू त्याने मस्तकी वंदिला. अजून लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर. म्हणून एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. म्हणून ज्याचं प्रेम शिव कथेवर आहे तो रामकथा श्रवणाचा अधिकारी श्रोता आहे. हे वक्त्यानं श्रोत्याची रामकथेच्या आधी शिवकथा सांगून घेतलेली परीक्षा. प्रथम हिमय कैसी वचरित भुजावर मधुमार. प्रथम हिमय कैसी वचरित भुजावर मधुमार. सुज सेवक तुम राम के रहित समस्त विकार. सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, गुरु भाई सब संतन की जय. प्रथमय मैं कैसी वचरित भूजा मर्म तुम्हार. सुच सेवक तुम राम के रहित समस्त विकार. सियावर रामचंद्र की जय. अब पता लगा है कि राम कथा के यथार्थ अधिकारी श्रोता हो. हे भगवान शंकराने राम कथेच्या आधी शिव कथा सांगून पार्वतीची घेतलेली परीक्षा. आता इथून डोळ्यापुढे चित्र दिसेल कैलासावर वटवृक्षाच्या सावलीत सुंदर गादीवर विराजमान शिवजी, श्रोत्याच्या रूपात माता पार्वती. कथा सुरू करायची असल्यामुळे भगवान शंकराने स्वतःचे डोळे बंद केले आणि डोळे बंद करून बालरूप रामाचं ध्यान करून वंदन केलं. बंदौ बाल रूप सुरा. सब सिद्धि सुलभ जपत जिसना. सब सिद्धि सुलभ जपत जिसना. बंद हुआल रूप सोई राम. सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. मंगल भवन अमंगल हारी. द्रवु सुदशरथ अजर बिहारी. मंगल भवन अमंगल हारी. द्रवु सुदशरथ अजर बिहारी. धन धन गिरिराज कुमारी. धन्य धन्य गिरिराज कुमारी. तुम समान नहीं को उपकारी. तुम समान नहीं को उपकारी. पूछे हूँ रघुपति कथा प्रसंगा. सकल लोग जग पावन गंगा. सकल लोग जग पावन गंगा. पूछे रघु
पार्वती कथा प्रसंगा सकल लोक जग पावन गंगा सकल लोक जग पावन गंगा भगवान शिवजी डोळे मिटून बालरूप रामाचं ध्यान करून कथेचा शुभारंभ करतायत. मंगल भवन अमंगल हारी, मंगल का धाम अमंगल का हरण करने वाला. द्रहुस दशरथ अजिर बिहारी, दशरथ जी के आंगन में बिहार करने वाले उस राम को मेरा प्रणाम. धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी. पूछऊ रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. हे आमच्या देशाचं वैभव बरं का ब्राह्मण काका. 2 महात्मे, 2 ऋषी, 2 साधू, 2 संत एकत्रित येईल. त्यांच्या चर्चेतून शास्त्र जन्माला येईल, नवल नाही. पत्नीचा प्रश्न आणि पतिदेवाचं उत्तर या नवरा बायकोच्या संवादात ग्रंथ जन्माला आले ज्या देशात, त्याचं नाव हिंदुस्तान. म्हणून तर भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. प्रश्न पार्वतीचा आहे आणि उत्तर महादेवाचं आहे. करेहू प्रश्न जगत हित लागी, जिच्या प्रश्नाचं कौतुक शंकराने करावं. प्रश्न करण्यामध्ये पार्वती माता अतिशय विद्वान. 1 मिनिटात संवाद सांगतो दोघीचा. एकदा समुद्राची मुलगी, कोण? लक्ष्मी. समुद्र कोण आहे? रत्नाकर. कोणाचं नाव रत्नाकर असेल ना इथं, समजायचं तो समुद्र आहे. 14 रत्न जगाला दिली कोणी? लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुधा, सुरेश्वर, गजो, रंभादि देवांगणा, अश्वम, सप्तमुखे, विषम, हरिधनु, शंको, मृतम, चांबुदे, रत्नानिह चतुर्दशम. असे 14 रत्न जगाला देणारा रत्नाकर समुद्रजीचा बाप आहे. विष्णू तिचा मिस्टर आहे. आणि जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी श्रीमंतीच्या तोऱ्यात पार्वतीकडे आली. महादेवराव नव्हते घरी. आता काही पद्धत आहे का नाही विचारण्याची, तुमचे मिस्टर कुठं आहे, तुमचे पतिदेव कुठं आहे? पण श्रीमंतीच्या तोऱ्यात. कुठं गेला भिकारी? सांगा. काय वाटलं असेल त्या पार्वतीला? भिकारी दिसत नाही तुला, त्या अर्थी असं वाटतं लक्ष्मी मला. काय बळीच्या दारात गेला असेल. पार आईस्क्रीम झालं. पण तिच्या लक्षात आलं आपलाच बुवा गेला होता. नाही 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 नाही, चुकलं माझं. तो नाही. मग ज्याच्या गळ्यामध्ये साप असतात ना, तो भिकारी म्हणतो मी. सापच काय 24 तास त्याच्यावरच असतो. मग लक्षात आलं क्षीरसागरात शेषावरच शयन आहे आपल्या मिस्टरचं. तो नाही. मग तो बैलावर बसतो का नाही, तो भिकारी विचारते मी. बैलावरच काय काठीनं घोंगडं घेऊन दिवसभर गुरं वळतो. पुन्हा लक्षात आलं की द्वापारी युगात कृष्ण जन्मामध्ये आपल्या बुवानं हाच उद्योग केला. चारी तसे धेनू सावळ्या जग जेठी. का करेहू प्रश्न जगत हित लागे, जिच्या प्रश्नाचं कौतुक करावं शंकराने. पूछेऊ रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. पार्वते, एक गंगा भगीरथाच्या द्वारा आली पृथ्वी तलावर, आणि दुसरी रामकथा रूपी गंगा तुझ्या निमित्तानं येते. वैसा तो मेरा भगवान निर्गुण निराकार तत्व है. निर्गुण निराकार. बिनु पद चलही, सुनई बिनु काना, कर बिनु कर्म, करे बिनु नाना, आनंद रहित सकस होगी बिनु आणि. बिनु पद चलही, सरळ सरळ सांगतो, पायाशिवाय चालतो.
कानाशिवाय ऐकतो, हाताशिवाय काम करतो, बिनु पद चलही सुनही बिनु काना, कर बिनु कर्म करही बिधि नाना, आन न रही सकरस भोगी, बिनु बाणी बकता बड जोगी. पायाशिवाय चालतो. इथे शब्द आहे, पायाशिवाय चालतो, सरळ अर्थ झाला बरं का अभंग. पण बिनु पद, नगरकर काल जेवण होतं आपलं, बिनु पद चलही म्हणजे ज्याचं पदाशिवाय चालतं, हा दुसरा अर्थ आहे. त्याच्याकडे कोणतंच पद नाही. पद नसल्यामुळे आजी माजी शब्दाचा प्रयोग या क्षेत्रात नाही. तुम्ही किती चांगला कारभार करा तरी 5 वर्षांनी माजी लागतो, आहे का नाही. माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, माजी आमदार, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, असं वाचलं का कुठं. माजी रामचंद्र, माजी शंकर भगवान. अरे इथं आजी माझी का बिनु पद चलही. आणि एक मजा सांगतो, माजीला हिंदीमध्ये भूत म्हणतात. घरी गेल्यावर डोकं चालवा. हिंदीत काय भाषांतर आहे माजीचं? भूत. शाबास. भूतपूर्व रेल मंत्री, भूतपूर्व रक्षा मंत्री, भूतपूर्व प्रधानमंत्री. वहाँ 5 सालों के बाद एक दिन भूत लगता है, यहाँ 3 घंटे में भूत भागता है. पळे भूत बाधा. म्हणून बिनु पद चलही. सुनही बिनु काना, जो कानाशिवाय ऐकतो. कानाशिवाय ऐकतो म्हणजे शंखाचा आवाज ऐकतो, नवल नाही. मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा. चिट्टी के पैरों में घुंघरू बजता है, वही अल्लाह सुनता है. सन्माननीय माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात या ठिकाणी तुमचा माझा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशानं भेट द्यायला आले. 3 पिढ्यापासून आम्हा वारकऱ्यांचा त्यांच्या घराण्याशी संबंध आहे, भाऊसाहेबापासून. आता मीच सांगतो, ते काही बोलणार नाही. एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. सन्माननीय बाळासाहेब थोरात रामायणाचार्य ढोक महाराजांचा सत्कार करतात. त्यांनी स्वीकार करायचा आणि कायमच स्वीकारतो आम्ही. साहेबांना माहिती आहे, फोन आलता मग. आता सन्माननीय अरुणगिरीजी महाराज यांचाही सत्कार थोरात साहेब करतील. बरोबर आहे का? कृष्ण भाऊ मार्क्स. झाले का? बरोबर कळलं तुम्हाला. थांबा, आता साहेबांना वेळ नाही. थांबा 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 थांबा. करा करा. बरं ठीक आहे. सन्माननीय थोरात साहेबांना कार्यव्यापामुळे वेळ नाही, अनेक ठिकाणी भेटी द्यायच्या असतात, आम्ही समजू शकतो. सर्वांनी गोपीचंदन लावलं तर भारताचं कसं होईल? मग आपल्या आपल्या ड्युट्या करायच्या आहे. तरी पण 2 मिनिट आपल्याला शुभेच्छा देऊन साहेब जातील. गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला, भज
भज गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल मेरा देवकी नंदन नंदलाला मेरा देवकी नंदन नंदलाला भज गोविंद गोविंद गोपाल भज गोविंद गोविंद गोपाल गोपाल भगवान शिवजी माता पार्वती जीला बिनु पद चलही सुनई बिनु काना कर बिनु कर्म करई विधि नाना आनंद रही सकस भोगी बिनु बाणी बकता बड जोगी. पार्वती मध्येच बोलल्या मग हे निर्गुण निराकार तत्व आहे, याला पुन्हा माणसाचं शरीर धारण करण्याची गरज काय? म्हणजे निराकाराला मग नराकार का व्हावं लागलं? याची दोन कारण पार्वते. पहिलं कारण आहे साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. एखाद्या माणसाला झोपेतनं जागायला आल्या पाणी प्यायची सवय असल्यावर ते तयारीनं झोप उशाकडे स्टूलवर तांब्यात पाणी झोपलं, झोपेत स्वप्न पडलं, स्वप्नात लागली तहान. अख्खा तालुका फिरत होतं, पाणी पाजा मारतो, पाणी पाजा मारतो, पाणी पाजा मारतो. अरे पाणी 1 फुटावर आहे, मग तालुकाभर का फिरतो? याला सत्ताभेद म्हणतात. तहान स्वप्नातली आहे, पाणी जागृतीतलं आहे. याची तहान केव्हा जाईल? याला स्वप्नातच एक वॉटर बॅगवाला भेटलं पाहिजे, त्यानं पाणी पाजलं पाहिजे, हे गटागटा प्यालं पाहिजे. स्वप्नातली तहान स्वप्नातलं पाणी, जागृतीतली तहान जागृतीतलं पाणी. तसा रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेत आणि माझा प्रभू पारमार्थिक सत्तेत. मग पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं, म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं. एक कारण. दुसरं महत्वाचं कारण आहे पार्वती, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, जब जब होई धर्म के हानि 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 बड़ असुर दम बाढ़ असुर रदम अभिमानी करे अनीति जाई नहीं बरनी करहिया नीति जाई नहीं बरनी करे अनीति जाई नहीं बरनी करहिया नीति जाई नहीं बरनी श्रीदहि विप्र देव सुरधरणी श्रीदहि विप्र देव सुरधरणी श्रीदहि विप्र देव सुरधरणी श्रीदहि विप्र देव सुरधरणी तब तब प्रभु धरी विपिन शरीरा तब तब प्रभु धरी विविध शरीरा तब तब प्रभु धरी विपिन शरीरा तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरि कृपा सज्जन मीरा हरहि कृपानि सज्जन तेरा ओ हरि कृपा सज्जन मीरा हरहि कृपानि सज्जन तेरा ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते,
धर्माची वाढ होते त्या त्या वेळेला माझा भगवान अवतार घेतो. कधी नरसिंह होतो, कधी परशुराम होतो, कधी वराह होतो, वामन सुद्धा. पार्वती माता मध्येच बोललाय, बघा तुम्हाला पालाया लावायची लई सवय. आता 4:45 वाजून गेले आणि बसला. वराह होतो, नरसिंह होतो, परशुराम होतो आणि वामन. मी विचारलं का मुद्द्याचं बोला ना. काय राम कशासाठी होतो? राम त्याची तर 5 कारण आहे. 5? हा, मग 5 पर्यंत होईल. काही इलाज आहे का? भगवान शिवजी माता पार्वतीला राम जन्माची 5 कारणं. पहिलं कारण, जय विजय द्वारपाल सनत कुमार महात्मे दर्शनाला जात होते. अडवलं, कहा जा रहे? दर्शन करना है. मत जाओ, हम द्वारपाल है, इजाज़त के बगैर नहीं जा सकते. हम भगवान के भक्त, इजाज़त की जरूरत नहीं होती. नहीं जाने देंगे, जाएंगे. नहीं जाने देंगे, जाएंगे. नहीं जाने देंगे. शाप दिला. प्रभू दर्शनाकरता अडवता, राक्षस व्हाल. देवाला कळालं, देव बाहेर आले. काय करून बसलाय? त्यांना उशाप द्या. उशाप हे राक्षसच होतील, पण भजन केलं तर 7 जन्मात मुक्त होतील. विरोध केला तर 3. देवाने विचारलं, जय विजय काय मान्य आहे तुम्हाला? जय विजयाने एकमेकाकडे पाहिलं, का रे 7 जन्म हरिपाठनं काकडा करत बसण्यापेक्षा भांडण केलेलं काय वाईट? आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे, तथास्तु. तेच 3 जन्म राक्षस झाले. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष. रावण, कुंभकर्ण, वक्रदंत शिशुपाल. 3री जोडी आहे ना. क्रम तर सांगायला लागेल. पहिला हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष. मग त्रेतायुगामध्ये झाले ते रावण, कुंभकर्ण. द्वापारात आहे शिशुपाल. तू मध्ये घालतो तो दुसराच. काळा दाढीवाल्या. तरी मला वाटलं माझं चुकलं का काही. यातली मधली जी जोडी रावण कुंभकर्णाची, ती मारण्यासाठी माझ्या प्रभूचा अवतार आहे. एक कारण. दुसरं कारण, जालंधर दैत्य आणि रुंदारुंदेच्या सतीत्वावर जालंधर अजय आहे. अनेक देवतांना त्रस्त करून सोडलं. सर्व देव भगवान म्हणाले, एकच रुंदेच्या सतीत्वाला बाध आणल्याशिवाय जालंधराची मृत्यू नाही. तुम्ही युद्ध चालू ठेवा जालंधरासोबत. त्याच वेळी जालंधराच्या रूपात भगवान विष्णू आले. आपले पतिदेव आले असं समजून पूजा केली, बसायला दिलं. परिणाम खरा, जालंधर मारल्या गेला. ते पळतच आले. महाराणीजी, जालंधर सरकार मारे गए रंगनागा. जालंधर मारे गए तो घर में बैठा कौन आहे? भगवान विष्णू खऱ्या स्वरूपात प्रकट झाले. मै विष्णू वृंदा. काय प्रभू, माझ्या पतीच्या गैरहजेरीत येऊन सेवा करून घेतली? शाप आहे तुम्हाला. तुमच्या गैरहजेरीत तुमची पत्नी चोरीला जाईल, हा रुंदेनी दिलेला शाप. दुसरं कारण. तिसरं कारण सांगताना नारदाने दिलेला शाप. नारद शापती कबरा कल्पकटी अवतारा. नारद शापती में कबारा कल्पकटी लगी अवतारा. कल्पकटी लगी अवतारा. नारद शापती नहीं कबारा, कल्पकटी लगी अवतारा. नारद शापती नहीं कबारा, कल्पकटी लगी अवतारा. कल्पकटी लगी अवतारा. नारद शापती में कबारा कल्पकटी लगी अवतारा. नारद शापती में कबारा कल्पकटी लगी अवतारा. गिरिजा चकित भय सुविमारी. नारद विष्णु भगत पुनि जानी. नारद विष्णु भगत पुनि जानी. नारद शापती नहीं कबारा, कल्पकटी लगी अवतारा. नारद शापती नहीं कबारा, कल्पकटी लगी अवतारा. गिरिजा चकित भय सुनिबान. नारद विष्णु भगत पुनि
45 साल का हो गया, मेरी शादी नहीं होती बाबा, इतनी दया करो। हनुमान जी ने गदा निकाली, बोले बेवकूफ कही के, इतनी अक्ल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे की शादी बना देता तो मेरी नहीं होती क्या बे? जाओ राम जी के पास, ये माल उनकी दुकान में। 1 वर्ष प्रार्थना रामाची, प्रसन्न झाले। क्या चाहिए? 12 साल से हनुमान जी की प्रार्थना करा, बाबा 12 साल के बाद हनुमान प्रसन्न हुए, क्या चाहिए? तो मेरा शादी बना दो। हनुमान जी गुस्सा आया, गदा निकाले, बोले भाई को कितनी अक्ल नहीं कि अगर मैं इसकी शादी बना तो मेरी नहीं होती, जाओ ये माल राम की दुकान में लेकर करके आपके पास आया जी, भगवान शादी बना दो, जाओ हो जाएगी शादी। प्रभू ने दिला आशीर्वाद। बाबा दुसऱ्या दिवशी बिना निमंत्रणाचे पाहुणे आले आणि बिना हुंड्याचं जुळलं। आता काय झालं लग्न? आता 42च्या वयात लग्न झालं अण्णासाहेब। काय खुशीत आलं असं, पाण्यातला मासा झोप घेतो कैचा, जावे त्याच्या वंश। बायकोला घेऊन गेलं मांढार देवी, 42चा नवरदेव, मांढार देवीची यात्रा, जिल्हा सातारा। आमचा घालावा गोंधळ, वाजू हरिनाम संगळ। बर खर्च काय? 10-5 घाला जेवून तुमच्या गोंधळाला येऊ। आपण जेवायला काय पाहिजे? काम क्रोध बकरा, मारण पूजा रखमाईच्या वरा। गोंधळ कुठं करणार? जिथे विठूचे राऊळ, तिथं तुकड्याचा गोंधळ। गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे। बाबा 2:30 वाजेपर्यंत चंगराचंगरी झाली। मांढार देवी 2:45ला बायको हरवली। हे नीट आहे का? काय झालं असेल? 42च्या वयात लग्न झालं। आणि बायको येडपटच होती, कशी भेटली असेल 42 मध्ये? तुम्ही घरी गेल्यावर डोकं चालवा, जयश्री गंडा हरवली। आणि हे ज्याला त्याला रडू रडू विचारतं, माझी बायको दिसली का? माझी बायको दिसली, माझी बायको। लेका लोक जत्रा बघायला का बायको बघायला? 3 दिवस जिल्हा सातारा बिना चपलाचं बिना जेवणाचं फिरलं। 4थ्या दिवशी रडत रडत रामचंद्र प्रभूकडे आलं। क्यों रोता बेटा? आपकी असीम कृपा से शादी तो बनी थी भगवान, लेकिन मैं पत्नी को साथ लेकर जत्रा देखने गया था। कहाँ गया था? मांढार देवी। वहाँ क्यों मरने गया था बे? तुळजापुर क्यों नहीं गया था? मांढार देवी। क्या हुआ? दोपहर के 2:30 बजे तक पत्नी मेरे पीछे पीछे थी, लेकिन 3 बजे कहाँ चली गई? 3 दिन हुए, तलाश नहीं लग रहा। मालिक कितनी दया करो, मेरे पत्नी का तलाश करो। राम जी बोले बेवकूफ़ कही के, इतनी अक्ल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे की पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरे सीता का तलाश करने मारोतराव को क्यों भेजता बे? ये माल बजरंग बली के दुकान। ये ब्रह्मदेव म्हणतो रावणा, अरे मीच मरतोय ना आणि तू अमर म्हणतोय, दुसरं काय?
मागणी बदलून मागितली. बानर मनुज जाती दुई मारे. एक तर वानराकडून मरण, नराकडून. मग नंबर कुंभकर्णाचा. ते इंद्रपद मागणार होतं. सर्व देवतांनी सरस्वतीला प्रार्थना केली. सरस्वतीने याच्या जिभेवर एवढं वजन दिलं, एवढं वजन दिलं, एवढं वजन दिलं, जिभच उचले ना. काय पाहिजे? खूप ताकद लावायचं. काय पाहिजे? निद्रापद. इंद्रपद म्हणण्याऐवजी मागेशी निद मास षटखेरी. मग नंबर बिभीषणाचा. तुला काय पाहिजे? तेही मागेऊ भगवंत पद, कमल अमल अनुराग. जन्मोजन्मी मला प्रभूची सेवा पाहिजे. तिघा भावाची तपश्चर्या. रावणानं कुबेराचा खजाना लुटला, लंकेमध्ये राज्य प्रस्थापित केलं. आपण समजतो तसा रावण नाही. शक्ती, भक्ती, युक्ती, सत्ता, संपदा आणि विद्वत्ता या सहाही गोष्टी रावणाकडे पहा. दशग्रंथी आहे महाराज, म्हणजे विद्वत्ता आहे. सत्ता, गाढव वळी गजानन सटवी करी बाळणपण. गणपती बाप्पा गाढव चारायला, काय सत्ता भोगली. एक दिवस रावण आला होता बरं का अरुणगिरीजी. गाढव उपवाशी दिसलं. गणपतराव पळत आले. उपवाशी गाढव. ते म्हातारं झालं सरकार, त्याला दात नाही, त्याच्यामुळे हरळी तुटत नाही. त्याला तुटत नाही, मग तुम्ही तोडा. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. अहो माझा तोडण्याचा काय संबंध? ऐकून घ्या. उद्यापासून दिवसभर हरळी तोडायची तुम्ही, पेंड्या बांधायच्या, भारा डोक्यावर घ्यायचा आणि या म्हाताऱ्या गाढवाला संध्याकाळी खाऊ घालायचा. तेव्हापासून दुर्वा उचलला गणपतरावनं. अजूनही हा ना. ही सत्ता आहे. बाळणपणाला सटवी आहे. सटवी करी बाळणपण. एक दोन बाळणपण होते का अरुणगिरीजी? 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू. म्हणजे लाखभर पोरण, 1,25,000 नातू, म्हणजे 2.25 बाळणपणं झाली. कायमचा बॅनर होता, अखंड हरिनाम. आणि त्या कामावर सटवी. ही सत्ता आहे. दशग्रंथी म्हणजे विद्वत्ता आहे. संपदा 5,00,000 दगडाची, 7,00,000 विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी सोन्याची घरं. सोन्याची घरं 7 कोटी. 1.5 कोटी रुपये किलोला भाव आहे. जमलं तर पहा घरी गेल्यावर. सत्ता, संपदा. बरं, एक दिवस ते साधू संत ऋषीमुनी आहेत ना रे, त्यांच्याकडून टॅक्स वसूल करा. रावण साधू संत भगव्या वेशवाले. टॅक्स वसुलीला आलो आम्ही. कोण आहे? रावणाचे सेवक. आमच्याकडे काय भाऊ? लंगोटी, रुद्राक्षाची माळ. लंगोट्यावर टॅक्स आहे का रे सरकारचा? रुद्राक्षाच्या माळावर? अशा सरकारला रक्त दिलेलं बरं. सगळे ऋषी बसले ना, आपल्या अंगाचं रक्त काढलं, एक माठ भरला, कापडात व्यवस्थित बांधून उचलून दिला. जा घेऊन सांगा रावणाला टॅक्स पाठवला म्हणा. पण रक्त आहे ऋषीचं. जिथे हा माठ ठेवाल थेंब नाही पडायचा पावसाचा. सोडून बघितला रावणानं माठ, मरून पडल. आता
आता केवढं वगडण झालं. हां ना, आणलं आणा टॅक्स नाही, रक्त पाठवलं त्यांनी. ते म्हणले सोडून बघितला तर रावण मरून पडेल, आणि जिथं ठेवला तर तिथं पाऊस नाही पडायचा. बरं झालं मग. का? अरे राजा जनकानं मला एकदा वादात हरवलं. त्याची प्रजा त्रस्त करायचा उपाय शोधत होता, सापडला. मी काय करा, रात्रीचे 12 वाजू द्या, हा माठ त्याच्या नगरात नेऊन पुरा, म्हणजे तिथं पाऊस पडणार नाही, त्याची प्रजा त्रस्त, मला आनंद होईल. हे डोकं रावणाचं. रात्री नेऊन पुरला. परिणाम झाला, 2 वर्षे थेंब नाही महाराज. चिंतातूर जनक राजाने शतानंदजीला सगळ्यांना बोलवलं. विचारलं, क्या किया जाए? यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञाशिवाय पाऊस पडणार नाही. ठरलं. यज्ञाकरता भूमी ती निवडली. योग आहे, जिथे माठ पुरला होता 2 वर्षापूर्वी, आणि ती भूमी नांगरून स्वच्छ करायची असते. नांगराचा मान राजाचा. जनकाच्या हातात नांगरट चालू आहे. नांगरट करता करता फाळला का म्हणून उपसला नांगर. तिथे खोदलं, एक लोखंडी पेटी सापडली. उत्सुकता शिगेला पोहोचली. पेटी बाहेर काढली, उघडली. आत रेशमी वस्त्रामध्ये जगाची माई जानकी. सर्वांनी नाचून जय जयकार. बोलिए सीता माता की जय. काय असंही म्हणतील, रामाचा जन्म व्हायचाच आहे, सीतेचाच झाला. असू शकतं रे. सीता रामापेक्षा वयानं मोठी असेल. पत्नी कुठं मोठी असते का रे पतीपेक्षा? अरे असते हो. काय पुरावा आहे, पण पुराणात नाही. ऐश्वर्याताई मोठी आहे. पुरावा अभिषेकपेक्षा मोठी आहे, 2 वर्षानं. असू शकते भाऊ, याला आधार थोडं ऐकून आपलं नाही. कथाक्रम आहे. जो विषय पुढं आला तो सांगून वक्त्याला पुढं जावं लागतं. नाही तर सीता 6 वर्षानं लहान आहे रामापेक्षा. पण हा कथाक्रम आला, सांगून मोकळे. हिशोब तुम्हीच करा. लग्नाच्या वेळेला सीतेचं वय 9 वर्षाचं, रामाचं 15 आहे. बरस से 15 के भय भगवान, और 9 बरस की जगशिये जाना. लग्नामध्ये सीता 9ची, राम 15चा. मग 12 वर्षे अयोध्येत ते काय आल्या वनवासात गेले का? 12 वर्षे, 15 आणि 12, घाबरू नका, बरोबर आहे. 15 आणि 12 27, आणि 15 आणि 6 21. आपलं हे हां बरोबर आहे. 12 आणि 6 सीतामाई, 12 आणि 7, आणि हे बरोबर वनवासात निघाले. बरसे 27 के भय रघुनाथ. त्यावेळेला रामाचं वय 27 आहे. मग 13 वर्षाचा वनवास संपला. 14वं पूर्ण व्हायला 2च दिवस होते. आला वापस तेव्हा 41चा. 27 13 40 हे 41. बस कुठेही जा, हिशोब करा, 15चा फरक. कुठून वाढला आपलं हे जाय जमला. आता हा कथाक्रम आहे. जिकडे तिकडे अधर्माची वाढ, धर्माची हानी झाली. राक्षस जातीचा सुसवाड झाला. म्हटल्याबरोबर पार्वतीने विचारलं, राक्षस कसे असतात? बारे कल बहुचोर चोरा, जेलंपट पर धन पर दारा. मानही मात पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा. साधुन सन करवा वही सेवा. बारे कल बहुचोर चोरा, जेलंपट पर धन पर दारा. मानही मात पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा. साधुन सन करवा वही सेवा. बारे कल बहुचोर
चरण भवानी ते जाने हूँ निश्चर सब प्राणी ते जाने हूँ निश्चर सब प्राणी बाढ़े खलबहु चोर जुआरा जे लंपट पर धन परदा माँ नहीं मातु पिता नहीं देवा साधु न सन करवा वही सेवा जिनके यहाँ चरण भवानी हे जाने निश्चर सब प्राणी हे जाने निश्चर सब प्राणी हे जाने निश्चर सब प्राणी बाड़े खलबौ चोर जुआरा लंपट परधन परदारा मानई मातु पिता नई देवा साधु न सन करवा वैसेवा जिनके आचरण भवानी ते जाणे हो निश्चित सो प्राणी राक्षस जातीचा सुळसुळाट पृथ्वी सर्व सहन करते पण पापाचं वज सहन होत नाही म्हणून गायीच्या रूपात ब्रह्मदेवाकडे येऊन रडू लागली. सगळे देवता एकत्रित बसून विचार करतात. बैठे सुरसभ करई विचारा कै पाय प्रभू कै पुरं बैकुंठ जा नको. सगळे म्हणतात कोणी कुठे कोणी कुठे. त्या मीटिंगला भगवान शंकर जी बोले हरि व्यापक सर्वत्र समाना. अगर 5 बजे के पहले देखना है तो प्रेम से प्रार्थना करो. हाथ वर करा. शाबाश. सीताराम परवाणी. राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम. सर वाह वाह. तो पाळणा इकडे घेऊन ये बेटा. सीताराम राम राम सीताराम राम राम परवाणी. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम गोपी जयकारी जय सुरारी सिंधु सुधा प्रिय करुणा. सीताराम. पालन सुरधरणी अद्भुत करणी परमन जानई कोई. सीताराम राम राम सीता जो सहज पाला दीन दयाला प्रभु अनुग्रह सोई. सीताराम राम राम सीताराम आवाज. जय जय अभिलाषी सब घटवासी व्यापक परमानंद. सीताराम विगत बोधितं सरित पुनीतं माया मुकुंदा. सीताराम राम राम जिहिरागी विरागी अति अनुरागी विगत मोह निबंधा. सीताराम राम राम सीता मिर्सी बासर जावही उदगन जावही जयति सत्सि आनंदा. सीताराम राम राम सीता
सुकरव अघारी चिंता मारी धन्य भगती न तुझा सीताराम राम जो भव भय भंजन मुनि मनरंजन गंजन सीताराम राम राम सीता मन बचक्रम बाणी चांदी सयानी शरण सकल सुरजुगा सीताराम राम राम सीताराम शारद सती शेषा विजया शेषा जातो नहीं जा सीताराम राम राम सीता जय दीन प्यारे बेन पुकारे प्रभु श्री भगवान सीताराम राम राम सीताराम भवबारी मंदर सब गुण सुंदर गुण मंदिर सुख सीताराम राम राम सीताराम राम राम गुण सिंह सकल सुर परम भया दुर नम नाथ पद गंजन सीताराम राम राम सीताराम राम राम हाथवर हाथ थोड़े हाँ सीताराम राम सीताराम राम 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 राम बोलिए रामचंद्र भगवान की जय। सर्व देवांनी प्रार्थना केल्यावर आकाशवाणी झाली. देवतांनो आजपर्यंत जेवढे शाप स्वीकारले आशीर्वाद दिले त्याची पूर्तता करण्यासाठी मी अयोध्येत दशरथ कौशल्यपोटी अवतीर्ण होणार. आपण निश्चिंत असा. सर्वांना आनंद झाला. सर्व देव म्हणाले भगवान अवतार घेणार आहे. आपणही अवतार कार्यात मदत करण्यासाठी सर्वांनी वानरं व्हायची आहे. भगवान शंकरजीला आनंद झाला. बोले सब देवता अगले जन्म में बंदर बनोगे जी. खुशी की बात, सबसे बड़ा बंदर मैं बनूंगा. घोषणा बजरंग बली. ज्या कथेची आपण वाट पाहता, ज्या नगरात प्रभूचं प्रागट्य होणार आहे, तुलसीदासजी त्या नगराचा उल्लेख अवधपुरी रघुकुल मथुरा अवधपुरी रघुकुल मथुरा अवधपुरे रघुकुल मेरा. अवधपुरे रघुकुल मेरा. वेद विदित दशरथना वेद विदित देहि दशरथना. धर्म धर गुणनिधि ज्ञानी धर्म धुरंधर गुणी विज्ञानी. हृदय अगति सारंग पाणी हृदय भगती मती सारंग पाणी. अवधपुरी रघुकुल मथुरा वेद विदित
कौसल्या नारी प्रिय सब आचरण पुनीत पती अनुकूल प्रेम दृढ हरिपद कमल अनेक राण्यांपैकी 3 कौसल्या सुमित्रा कैकेयी सगळ्या गोष्टी आहे, राजाला पुत्र नाही. वसिष्ठ म्हणतायत राजा धरेव धीर होई सुत चारी, 4 होईल. काय करावं लागेल? पुत्र कामेष्टी यज्ञ. किती खर्च येऊ द्या तो नंतर बघू, आधी 3 पशुची शिकार करायची आहे, आजच जातो. म्हणून राजे दशरथ पशुची शिकार करण्यासाठी जंगलात दिवसभर फिरले पण शिकार मिळाली नाही. सायंकाळ झाली, अंधार पडला, विनमुख कसं जावं. एका तळ्यापासून थोड्या अंतरावर दाट पाल्याचा वृक्ष, त्याच्यात राजा लपून बसला. उद्देश पाणी प्यायला पशु येईल, अचूक मारता येईल. रात्रीचे 12 वाजले अरुणगिरीजी, तरी त्या रात्री पशुही पाणी प्यायला आलं नाही. पण योग आपल्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसून काशी यात्रेला निघालेला श्रावण. यज्ञदत्त पित्याचं नाव आणि शूद्री माता, हे जन्मांध आहे, जन्माचेच आंधळे आहे. श्रावण पूर्वजन्मात एका पक्षाचं पिलू आहे. 1 मिनिट घेतो, हा टवकारले ना तुम्ही. जंगलाला आग लागली, धाड 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 जंगल पेटलं. याचे खरे मायबाप नरमादी पक्षी पळून गेले आणि हे पिलू खाली पडलं झाडावून. चिव 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 भोवताला आग लागली. काही संबंध नसलेलं एक नरमादी पक्षाचं जोडपं वरून चाललं, त्यांना दया आली, खाली उतरले, पंखा खाली धरलं, संबंध काही नाही. स्वतः जळून भस्म झाले, पिलू वाचलं. ज्या पिलाला पंखाचा आधार दिला होता मागच्या जन्मी या पक्षाने, त्याला आधार देण्यासाठी हा श्रावण झाला. आणि ते जन्माचे आंधळे यज्ञदत्त आणि शूद्री कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला. तहान लागलेली, पण किती त्रास द्यायचा बाळाला. म्हणून मध्यरात्री मायबाप श्रावणा तहान लागली माझ्या राजा, पाणी पाज. कावड लटकवली, पाण्यासाठी तिथपर्यंत आला जिथे राजा दशरथ टपून बसला शिकारीला. पाणी बघितलं, श्रावणाच्या आनंदाला पारवला. मध्यरात्र आहे, गुडघ्या इतक्या पाण्यात गेला, कमंडलू बुडवला, आवाज झाला. लक्षवेधी बाण मारण्यात तरबेज राजाचा बाण सुटला. सू 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 आवाज करीत बाण वरमी लागला. दप्प दिशी श्रावण खाली कोसळला. मनुष्यवाणीनं वरडला, राजा दशरथाच्या लक्षात आलं, अरुणगिरीजी मानवाची हत्या आहे. झाडावरून उतरला राजा, झपाझप झपाझप पावलं टाकीत तिथपर्यंत आला. पूर्वी कविता होती, कोणाकोणाला पाठ आहे? शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हे आई ग दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. यई राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले. कळालं? तिथपर्यंत आला राजा. अर्ध कमंडलू पाणी सांडलं होतं, अर्धच राहिलं होतं. तरी तहानलेल्या मायबापासाठी कमंडलू धरून ठेवलं. कोण रे बाळ? तुम्ही सांगा कोण?
मी अयोध्येचा राजा दशरथ. ऐकून होतो महाराज खूप पराक्रमी आहात म्हणून. काय पराक्रम गाजवला राजा? एका आंधळ्या मायबाबाचा आधार संपवला. राजा, जन्म झालेल्याचा प्राण जातोच एक दिवस, त्याच्याबद्दल मी रडत नाही. का रडतो ऐकून घे. माझा प्राण जातो याबद्दल रडत नाही राजा. माझे मायबाप आंधळे आहे. माझ्या नशिबात नाही. मायबाप मुलाचं संगोपन, लालन पालन, लळे पुरवतात. ते माझ्या नशिबात नाही राजा. मायबाप आंधळे असल्यामुळे त्यांचे लळे मी पुरवले जन्मभर. रात्री त्यांना झोप लागेपर्यंत पाय चेपायचे. गाढ झोप लागली शेजारी झोपायचो. सकाळी उठलो की त्यांच्या हाताला नेव धरून देह धर्माला न्यायचो. खड्ड्यात पडतील, आंघोळ्या घालायचो. 5 घरं पीठ मागायचो, भाकरी थापायचो, मायबापाला जेवू घालायचो. हा माझा नित्यक्रम. एक दिवस पाय चेपत असताना आंधळी माया, आंधळ्या बाप म्हणला, बाळा, माणसाचा जन्म पुन्हा नाही म्हणतात. नाही, एक इच्छा आहे, या जन्मी काशीच्या विश्वनाथाचा आम्हा आंधळ्याला दर्शन करून दे. निर्णय घेतला राजा. त्याच दिवशी कावडीमध्ये मायबाप बसवले. मजल दर मजल, मजल दर मजल करीत करीत गेला. माझ्यावर एवढं प्रेम. तहान रात्री लागली म्हणे, पण मध्यरात्री बाळ कुठं जाईल शोधार्थ पाण्याच्या. सहन केलं. कावड त्यांची घेऊन मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला. मम म्हातारे माय बाप ताणलेले, तरू खाली असेल बसले. राजा, इथून दिसतंय मला, बिना पाण्याचे पाय घासून मरतील माझे मायबाप. आताही सुखानं प्राण सोडतो, फक्त मला तुझ्या मायबापाला पाणी पाजील असं वचन दे. राजा रडला. चुकलं बेटा, पाणी पाजील. प्राण सोडला. कमंडलू उचलला, भरला पाण्याने. तिथपर्यंत आला राजा. राजा 25 फुटावर उभा आहे. याला बोलता येत नाही, ते दिसत नाही. पाणी घ्या म्हणावं तर बदललेला आवाज ओळखतील. बराच वेळ. शेवटी माय जास्त हळली असते. आंधळी माय म्हणली, का हो, बराच वेळीच गेलं लेकरू पाण्याला. काही कमी जास्त झालं नसेल का जंगलात? हिंस्त्र पशुचा आवाज येतो. अशी कशी अभद्र बोलतेस तू? कुठं चाललोय आपण? काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला. कोण घेऊन चाललंय? आपलं गुणाचं लेकरू खांद्यावर. म्हणजे मायबापाला खांद्यावर बसून विश्वनाथाच्या भेटीला नेतं. तो विश्वनाथ काय झोपा काढेल का? आपल्या लेकराला सांभाळणार नाही? अहो, मलाही तसंच वाटतंय. खूप वेळ झाला. तसा राजा रडत होता. शेवटी लक्षात आलं, श्रावणा, पाणी प्यायची इच्छा नाही. नसल मिळालं ये वापस. काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाची इच्छा नाही. एकच इच्छा आहे, मरायच्या वेळेला आमचा श्रावण आमच्या जवळ असावा. श्रावणा श्रावणा श्रावणा. राजा पुढे आला. घ्या मायबाप पाणी. बदललेला आवाज. कोणा तुम्ही? अयोध्येचा दशरथ राजा. का पाणी घेऊन आला? आणावं लागलं. म्हणजे या भयानक जंगलामध्ये आमच्या निरपराध लेकरावर हिंस्त्र पशूनं हल्ला केला की काय राजा? नाही. पशुला दया असते. त्यापेक्षा निर्दयी पशु तुमच्या पुढे उभा आहे, त्याचं नाव दशरथ आहे. राजा, माय बापाच्या कमरड्यात बुटा भरल्या लाता घालणारे लेकर आहे.
नात्यानं मुलगा होता श्रावण, पण आधारानं आमचा मायबाप होता. आमचा मायबाप मारला आणि पुन्हा पाणी घेऊन फेक ते पाणी. पाणी पिणार नाही, प्राण ठेवणार नाही. मग लक्षात ठेवा, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तो तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील. आमचं पोर पाणी पाजायला नाही राजा. मरायच्या वेळेला तुझं एकही पोर पाणी पाजणार नाही. गतप्राण झालं. तिघाची एकत्रित चिता रचली. रात्री आले. ही गोष्ट फक्त कैकेयीजवळ सांगितली, कौसल्या सुमित्रेजवळ नाही. वेळ संपत आली. पण मर्म आहे याच्यात. एक मिनिट. कैकेयी, का रडताय हो? जिवंत वापस आलो म्हणून रडतो. स्वतःला पोरग होण्यासाठी गेलो न जंगलात, दुसऱ्याचं गोरं गोमटं मारून आलो आणि ते मेलं तेव्हा त्याचे मायबाप पाय घासून मेले. नुसतं मेले नाही, शाप देऊन मेले. तूही तुझ्या पुत्राच्याच वियोगानं मरशील म्हणाले. त्या दिवसापासून कैकेयी या गोष्टीचे चिंतन करू लागली. कौसल्येजवळ नाही सांगितलं, सुमित्रेजवळ नाही, की माझ्या पतीला शाप आहे, पुत्राच्या वियोगानं मरशील. जसा श्रावण मेला, त्याच्या वियोगानं त्याचे मायबाप मेले, तसं आमचेही पुत्र मरतील, मग राजा मरल. त्यापेक्षा शापच खरा करून दाखवायचा आहे ना. ज्याच्यावर जास्त प्रेम असेल त्याला मी वनवासात हाकलील. म्हणजे वियोग घडल. शाप कसा आहे? वियोगानं मरशील. आणि त्या रामाच्या वियोगानं दशरथ मरल. दशरथ मेला तरी चालल, आम्ही तिघीजणी म्हाताऱ्या आहे. पण माझ्या 4 सुना विधवा होता कामा नये. मग काय होईल? सगळ्या समाज मला शिव्या घालल ना. चंद्र सूर्य असेपर्यंत ही कैकेयी समाजाच्या शिव्या खाईल, पण माझ्या 4 सुनाच्या कुंकवाला धक्का लागू देणार नाही. म्हणून हेतू पुरस्कर वनवास आहे. हे बारकावे लक्षात. ते राहिलं बाबा ती आनंदात. फुलं ते वाटून द्या. आणले आहे का? विभांडकाचे पुत्र शृंग ऋषी. शृंग ऋषीला राजाने पाचारण केले. शृंग ऋषीच्या द्वारा यज्ञाचं आयोजन. या वाटा पटपट पटपट. पुढे 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 पुढे. मुठमुठ द्या ना एकाच्या हातात. ते देतात एकमेकाला. 5-10 ग्रुपमध्ये मुठभर द्यायचं आणि पुढे चालायचं. ते एक एक पाकळी तोडून देते. हां, द्या पटपट. इकडे पुरुषाकडे घ्या कोणी. जेव्हा जय जयकार होईल, बसल्या जागेहून पाळण्याच्या दिशेनं पुढे टाकायची. अंतिम आहुति यज्ञ कुंड में डाली गई तो यज्ञ नारायण प्रकट हो गए. सभी ने जय जयकार बोलिए यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नारायणाच्या हातात प्रसाद पात्र आहे. यज्ञ नारायणाने ते प्रसाद पात्र वसिष्ठाच्या हातात दिलं. अंतर्धान पावले. वसिष्ठांनी दशरथाकडे दिलं. सत्वर वहिले भाग करा. कौसल्येला, सुमित्रेला, शेवटून कैकेयीला. त्यामुळे कैकेयी रुसली. तिच्या हातावरचा प्रसाद घाईनं झडपला. तो माय अंजनीच्या हातावर नेऊन सोडला. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तिथे हनुमान बाबाचा जन्म. बोलिए पवन सुत हनुमान की जय. मग दोघीनं अर्धा अर्धा कैकेयीला दिला. म्हणून कैकेयीला 2, भरत आणि शत्रुघ्न. तिथ्यानी लाईन लावली बरं का अरुणगिरीजी. 15 तिथ्या प्रत्येकीला वाटायचं माझ्यात प्रगट झाला म्हणजे मी प्रसिद्ध होईल. फुलं मिळाली सर्वांना. मी सांगेल तेव्हा. अयोध्या में
जोग लग्न ग्रह पार तिथी सकल भये अनुकूल. खोकला नाही तर मग नाही आवडत. खोकल्यानं बिघडलं. जोग लग्न ग्रह पार तिथी सकल भये अनुकूल. चारु अरु अचर हर्ष जुत राम जन्म सुख मूल. नवम तिथि मधुमास पुनीता सकल पक्षा विचित हरि प्रीता. भद्र दिवसात सीतन घामा पावन काल लोक विश्रामा. शीतल मंद सुर विवह बाऊ हर्षिन सुर संतन मन चाऊ. वन कुसुमित गिरि घन मन हारा समय सकल सरितामृत धारा. सरा विरंज बजाना कला सकल सुर साति विमान. गगन विमन संतुर था गावै गुण गंधर्व बरूथा. सुमन नृत्य हो रही. आसमान में देवता लोग दुदुम्बी बज रही. अप्सराएं नाच रही. सभी देख रहे अयोध्या की. बरसई सुमन सुमंजलि साजी कह गई गगन दुदुम्बी बाजी. अस्तुति करहि आगमन देवा बहुविधि लावै निश निश सेवा. समय समीप आया. बाबा जी से बुलाता क्या. सुर संवाहन करी पहुँचे निज पाळण्याच्या दिशेला. सुर संवाहन करी पहुँचे निज निज धाम. जगनिवास प्रभु प्रगटे अखिल लोक राम सियावर उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. हाथ वर टाळ्या वाजवा. चला चलो. शाबास. थांबा थांबा. घाई करू नका. वेळ आहे का? तुम्ही घाईच करू नका. मी सांगितल्याशिवाय पायडा कोणी हलवायला सांगितलं होय. आपल्या मनाने कारभार करू नका ना. जन्म झाल्या झाल्या पायडा हलतो. दोरी सोडून द्या. कोणी दिलं नाही. बांधून द्या त्याला. दोरीनं बांधा. दोरी नाही का? ब्राह्मण काका तो फोटो दोरीनं बांधून द्या ना. सोय आहे सगळी बांधायची. चोरी अस्तुति गौरी कही विधि करो अनंता. आया गुण ज्ञाना तीर्थ अमाना वेद पुराण बनंता. कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हर्षित महतारी मुनि मनहारी. असा पुरुषाचं काम नाही तिथं पाळण्याजवळ. करुणा सुख सागर सपनागर जयी गावै सुख संता. सुख वैत लागी जन अनुरागी वयो प्रगट श्री गंगा. प्रसाद वाटा. प्रसाद वाटा. कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हर्षित महतारी मुनि मनहारी. अद्भुत रूप विचारी. ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम कट वेद कह. बहुर शोभासी उपास सुदत तिरमति चिरम हय जगत कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हर्षित महतारी मुनि मनहारी. अद्भुत रूप विचारी. उपजा सब जाना प्रभु सगाना तुरित बहुत बिटकिन से. कथा सुहाई बात बुझाई
काय जे प्रकार सुत प्रेमलय अय प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मणि मनहारी अद्भुत रूप विहारी माता पुन बोले सोमत डोले तजहू तात यह रूपा तुझे लीला लीला या सुख परमारूपा अय प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप निहारी सुन बचन गाना रोग गाना होई बालक स्वरूपा दशरथ दश गावय हरिपद पावय तेत परे भवगोपा अय प्रकट कपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी प्रसाद मिळाला खाऊन टाका हातात ठेवू नका राजा राम 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 सीताराम टाळ्या वाजवायला हात रिकामे. राम 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 सीताराम राजा राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम चतुर्भुज भगे चतुर्भुज रूपात प्रभू प्रगट झाले. कौसल्या माता नाराज झाले. चतुर्भुज प्रकट हुए. हाँ माँ, कोई बोलेगा कौशल्या का बेटा है. विनंती केली. लहान झाले. अब तो अच्छा लगता है. नहीं छोटे हुए लेकिन बातें बड़ों की तरह करे. क्या करूँ, छोटा बच्चा क्या करता है, रोना शुरू करो. डालडा खाल्ला का रे. रडायचा आवाज ऐकला. दासी पळत आली. दशरथजी जय हो महाराज, आपको लाला भय. दशरथ पुत्र जन्म सुनिकाला मानव ब्रह्मानंद समाना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी बनराजा कहा बुलाई बजा बहु बाजा कहा बुलाई बजा बहु बाजा. दुसरी आली. जय हो महाराज. सुमित्रा माँ ने एक बेटे को जन्म दिया. तीसरी आली. जय हो महाराज. कई माँ ने 2 बेटे को जन्म दिया. वास्तविक रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी दिवस सोमवार. भरताचा जन्म चैत्र शुद्ध दशमी दिवस मंगळवार. शत्रुघ्न लक्ष्मणाचा जन्म चैत्र शुद्ध एकादशी दिवस बुधवार. पण एवढे शिल्लक नाही आपल्याकडे वार. 1 मिनिटात 4. आनंदाला पारावार नाही. 2 पारठ्या. जेवढे अयोध्येतले पुरुष ते दशरथाकडे आले. जय हो महाराज, बधाई हो महाराज, महाराज बधाई हो. पण जेवढ्या महिला होत्या त्या कौसल्या माईकडे आल्या. आता इथं एक 5-10 महिला फक्त उभ्या राहा, दोरी धरून. आणि हळूहळू अभिनय असतो तो, नाही तर घ्याल पाळणा खाली ओढून. बसा कोणीतरी पाळणा धरून. पाळणा झाल्यावर आरती होईल. जो 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 रे पुर कृष्णा दशरथ नंदना निज निज श्री रामा भक्ता रामा वाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना निज रे निज श्री रामा भक्ता विश्रामा वाळा जो जो रे बांधिला राम
कौसल्या भाग्याची राणी दशरथाची मागे पिडाली संतांची गर्दी संगीताची